नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इंडियन इकॉनॉमीचा हा जो पेपर आहे आपला 6 सेमिस्टरचा, तर यामध्ये आपण भारताचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये इंडियाज पॉप्युलेशन पॉलिसी 2000, हे जे लोकसंख्याविषयक धोरण आहे 2000चं, तर या लोकसंख्याविषयक धोरणाचा अभ्यास आपण या तासामध्ये करणार आहोत. आता भारताचे जे काही लोकसंख्याविषयक धोरण आहे, तर या लोकसंख्याविषयक धोरणाच्या अगोदर आपण भारतातील जी अतिरिक्त लोकसंख्या आहे त्या अतिरिक्त लोकसंख्येचा अभ्यास आपण केला. आणि मग भारतामध्ये जी लोकसंख्या अतिरिक्त आहे किंवा नाही हा वादाचा मुद्दा आहे. कारण आपल्या देशामध्ये आपण जर पाहिलं तर माल्थसच्या सिद्धांतानुसार नैसर्गिक आपत्ती प्रचंड प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणावर वाढून लोक मरतील आणि लोकसंख्येत नैसर्गिक समतोल निर्माण होईल. पण आजच्या आधुनिक साधनसुविधाच्या काळात नैसर्गिक आपत्ती, लोकसंख्येचा नाश जो आहे तो अत्यल्प प्रमाणात होतो. आणि मग नैसर्गिक आपत्तीत लोकसंख्येचा नाश जो आहे तो एवढ्या प्रमाणावर होत नाही आणि लोकसंख्येचे स्थलांतर हे सुद्धा आज बंद झालेले आहे. त्यामध्ये आज तो मार्ग जो होता तो मार्गसुद्धा आज बंद झाला आहे. आजच्या स्थितीत अतिरिक्त लोकसंख्येची जी समस्या आहे ती समस्या लोकसंख्येचा संहार ही कल्पना करता येत नाही. आणि मग जी काही लोकसंख्येचा संहार होणार होता तो सुद्धा आज होणं शक्य नाही. आणि मग यानंतर जर लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या ही काय आहे, मोठ्या प्रमाणावर माल्थसच्या सिद्धांतानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या मरेल, हे जे त्यांनी विधान केलं होतं ते विधान आपल्याला आज सत्य होताना दिसून येत नाही. आणि मग आपल्याला लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी मग 2 पर्याय उपलब्ध होतात. आणि त्यामध्ये जे 2 पर्याय आहेत तर त्यामध्ये पहिला पर्याय आहे की वाढत्या लोकसंख्येचे पालनपोषण जे आहे ते करण्यासाठी उत्पादन क्षमतेत वाढ करणे हा एक पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय आहे, दुसरा मार्ग आहे की जनन दर कमी करून लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे. म्हणजे जनन दर कमी करून सुद्धा लोकसंख्या वाढ नियंत्रित करता येते. आणि मग हे जे 2 पर्याय आहेत, 2 मार्ग आहेत, तर या 2 मार्गाचा अवलंब करण्यासाठी प्रभावी जे काही धोरणं आहेत त्या धोरणाची आखणी करणं आवश्यक आहे. आणि जर अशा धोरणाची आखणी जर केली तर मग त्यामुळे आपोआप लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या ही नियंत्रणात येऊ शकते. आणि मग त्यासाठी आपल्याला लोकसंख्या धोरण जे आहे तर हे लोकसंख्या धोरण त्यासाठी उपयोगाचं आहे. आणि मग आपल्याला सुरुवातीला लोकसंख्या धोरणाचा अभ्यास करत असताना लोकसंख्या धोरण म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. त्याच्यासाठी 2 व्याख्या आपण इथं घेतलेल्या आहेत की लोकसंख्या धोरण कशाला म्हणायचं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि मग पहिली व्याख्या आहे लोकसंख्येची गुणवत्ता व रचना सुधारून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याचे धोरण. काय आहे? लोकसंख्येची गुणवत्ता आणि रचना सुधारून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याचे धोरण म्हणजे लोकसंख्या धोरण होईल. म्हणजे लोकसंख्या धोरणामध्ये लोकसंख्येची गुणवत्तासुद्धा वाढली पाहिजे, क्वालिटी वाढली पाहिजे आणि त्याची रचना जी आहे ते रचनामध्ये सुद्धा सुधारणा झाली पाहिजे. आणि ही सुधारणा करून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवलं जातं आणि मग याला म्हणायचं लोकसंख्या धोरण. तर ही पहिली व्याख्या झाली. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे की जनन दर कमी करण्यासाठी लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्याच्या उद्देशाने. काय आहे? जनन दर कमी करण्यासाठी लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने जाणीवपूर्वक आखलेला आणि कार्यान्वित केलेला कार्यक्रम म्हणजे लोकसंख्या धोरण आहे. आता याचा उद्देश काय आहे की जनन दर कमी करणे हा उद्देश आहे. आणि जनन दर कमी करण्यासाठी लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने जाणीवपूर्वक आखलेला आणि कार्यान्वित केलेला कार्यक्रम म्हणजे लोकसंख्या. की जो जाणीवपूर्वक आखलेला आहे आणि त्याची कार्यान्वित म्हणजे अंमलबजावणी जी आहे तो कार्यान्वित केलेला आहे, त्याचं कार्यचलन हे केलेला कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमाला लोकसंख्या धोरण असं म्हटलं जातं. तर ह्या 2 व्याख्या आपल्याला लोकसंख्या धोरणाचा अर्थ सांगण्यासाठी पुरेशा आहे. आता भारतात आपण पाहतो की भारताच्या जलद लोकसंख्या वाढीचे नियोजन आणि आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होत असल्याने
लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण जे आहे ते धोरण आपल्या देशामध्ये आवश्यक आहे. आणि मग जननदर कमी करण्यासाठी भारत सरकारमार्फत पंचवार्षिक योजना काळात विशेष प्रयत्न करण्यात आले. आणि मग हे जे प्रयत्न आहेत तर हे प्रयत्न भारतामध्ये भारत सरकारमार्फत पंचवार्षिक योजना जी आहे त्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हे करण्यात आले. आणि त्यामधून मग लोकसंख्याचं जे काही लोकसंख्याविषयक धोरण आहे ते लोकसंख्याविषयक धोरण भारतामध्ये राबवलं. आता भारतात कुटुंब नियोजन हा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम आपण लोकसंख्या नियंत्रण आणण्यासाठी निवडलेला एक मार्ग आहे. आणि मग कुटुंब नियोजन जे आहे तर कुटुंब नियोजन हा कार्यक्रम आपण जो काही सुरू केला तर जगामध्ये भारत हा पहिला देश आहे की ज्याने 1952मध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात केली. म्हणजे जगामधील पहिला देश कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा पहिला देश हा भारत आहे. आणि मग हे जे काही कुटुंब नियोजन आपण 1952मध्ये सुरू केलं तर हे कुटुंब नियोजन मात्र 1976पर्यंत सक्तीचे नव्हते. त्यामध्ये कसल्याही प्रकारची सक्ती नव्हती. आणि मग आणीबाणीच्या काळामध्ये ते सक्तीचे करण्यात आले. परंतु सक्तीचे केल्यामुळे कुटुंब नियोजन विरुद्ध जे कार्यक्रमाविरुद्ध जनतेमध्ये प्रतिक्रिया उमटल्या. आणि मग ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया उमटल्या. आणि मग त्यामुळे नंतर 1977 साली जेव्हा जनता सरकार सत्तेवर आले तेव्हा या जनता सरकाराने कुटुंब नियोजन कार्यक्रम जो आहे नियोजन जे आहे ते सक्तीचे करण्यात आले. आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे रूपांतरण नंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम या नावाने करण्यात आले. म्हणजे 1977ला जनता सरकारने हे कुटुंब नियोजन जे आहे ते सक्तीचे केले. आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे रूपांतर हे कुटुंब कल्याण कार्यक्रम या नावानं त्याला नंतर ओळखलं जाऊ लागलं. आणि मग कुटुंब कल्याण कार्यक्रम जो आहे तर हा कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये जन्मदर नियंत्रणाबरोबरच माताचे आरोग्य आहे, बालसंगोपन आहे, उत्कृष्ट पोषण यावर सुद्धा काय आहे भर देण्यात आला आहे. आणि मग तसेच लसीकरण व साथीच्या रोगाचे नियंत्रण यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. त्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना जी आहे तर 8व्या पंचवार्षिक योजनेत कार्यक्रमाची कुटुंब कल्याण कार्यक्रमाची गुणवत्ता सुधारणे आणि स्वयंसेवी ज्या काही आपण सेवाभावी संस्था म्हणतो त्या सेवाभावी संस्थेचा सहभाग त्यामध्ये वाढविणे. त्यानंतर पुरुष अपत्यासाठी असलेली जी पसंती आहे ती पसंती कमी करणे. तर या उद्दिष्टावर भर देण्यात आला. आणि हे 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे जे महत्त्वाचे उद्दिष्टे आहेत तर हे उद्दिष्टे लोकसंख्या नियंत्रणासाठी हे ठेवण्यात आले. आणि 9व्या पंचवार्षिक योजनेत सरकारचे कार्य सर्वसाधारण धोरणाची चौकट जी आहे ती चौकट ठरवणे आणि तांत्रिक आदाने जी आहे ती आदाने पुरवणे एवढ्यापुरते काय आहे मर्यादित करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे ते 2002 या वर्षी हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे जाहीर करण्यात आलं. तर आपल्याला सिलॅबसला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2002. आता मग आपण अगोदर जी पाहिली ती पूर्ण पार्श्वभूमी पाहिली, लोकसंख्या धोरण कशाला म्हणायचं ते पाहिलं. आणि मग आता आपल्याला सिलॅबसला जो मुद्दा आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 तर या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा अभ्यास जो आहे तो आपण आता करू. यामध्ये आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे तर हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कुटुंब कल्याण सेवामध्ये सुधारणा करण्यासाठी एक विश्वसनीय आणि सुसंगत संरचनेची व्यवस्था करण्यासाठी कुटुंब कल्याण विभागाने लोकसंख्याविषयक धोरण आखले. आणि मग हे लोकसंख्याविषयक धोरण आहे तर हे लोकसंख्याविषयक धोरण संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने 15 फेब्रुवारी 2000 रोजी लोकसंख्याविषयक धोरण जाहीर केले. आणि मग यामध्ये टिकाऊ व कायमस्वरूपी मानवी व सामाजिक प्रगती व न्याय उत्पन्न वाटपासाठी लोकसंख्या स्थिरीकरण ही पूर्वअट असलेले हे धोरण मानते. आणि यामध्ये टिकाऊ आणि कायमस्वरूपी मानवी आणि सामाजिक प्रगती आणि न्याय उत्पन्नासाठी
उत्पन्न वाटपासाठी लोकसंख्या स्थिरीकरण अशा यामध्ये पूर्वाटी ठेवण्यात आल्या. आणि हे जे धोरण आहे तर हे धोरण स्वखुशीवर भर देण्यात आलेलं धोरण आहे. या धोरणामध्ये इष्टांका आधारित जे धोरण आहे त्याचा अवलंब हा केलेला नाही. आणि मग बालकाचे आयुर्मान असेल, मातेची काळजी असेल तर याकडे लक्ष पुरविताना मग शासन, उद्योग, स्वयंसेवी संस्था या सर्वांचे सहाय्य घेण्याचे या धोरणामध्ये ठरवण्यात आले. आणि मग हे जे धोरण आहे तर या धोरणामध्ये यासोबतच पर्यावरण आणि संरक्षणावर देखील भर हा देण्यात आलेला आहे. पर्यावरण असेल, सुरक्षितता असेल तर यामध्ये सुद्धा यावर सुद्धा या बाबी ह्या महत्त्वाच्या किंवा या धोरणात भर या बाबीवर देण्यात आलेला आहे. आणि मग लोकसंख्या जे धोरण आहे तर या लोकसंख्या धोरणाची काही उद्दिष्टे आहेत की ती 2010पर्यंत पूर्ण करायची होती. म्हणजे 2000ला हे जे काही धोरण आहे ते धोरण आपण भारत सरकारने या धोरणाचे जाहीर केले. आणि त्यानंतर या धोरणाची पूर्तता जी आहे ती 2010पर्यंत म्हणजे 10 वर्षात आपल्याला करायची. आता 2010पर्यंत काय उद्दिष्ट ठेवली होती तर त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट होतं की मातांमधील बाळंतपणातील जो मृत्यूदर आहे तो लाखामध्ये 10पर्यंत कमी करणे, 10पर्यंत खाली आणणे किंवा तो घटविणे. म्हणजे तो 10पर्यंत काय करायचा होता, खाली आणणे, हे पहिलं उद्दिष्ट होतं. त्यानंतर अर्भक मृत्यूदर जो आहे लहान बाळांचा बाळंतपणाच्या वेळेस जो काही अर्भक मृत्यूदर आहे तो मृत्यूदर दर हजारी 30पर्यंत कमी करणे, 30पर्यंत घटविणे हे एक त्यामध्ये उद्दिष्ट होते. त्यानंतर प्रतिबंधक लसी ज्या आहेत सर्व रोगांसाठी, ज्या काही प्रतिबंधक लसी आहेत त्या सर्व रोगासाठी बालकांचे लसीकरण करणे. त्यानंतर मुलीमध्ये उशिरा लग्नास प्रोत्साहन देणे, ज्या मुली आहेत त्या मुलींना उशिरा लग्नासाठी प्रोत्साहन देणे हा सुद्धा एक त्यामधील उद्दिष्ट आहे. त्यानंतर संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करणे. त्यानंतर छोट्या कुटुंबास प्रोत्साहन देणे, ज्याला आपण हम दो हमारे दो असं म्हणतो, तर यासाठी छोट्या कुटुंबास प्रोत्साहन देणे हा सुद्धा त्यामध्ये एक उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम जो आहे तो जनकेंद्रीकरणे, लोककेंद्रीकरणे, जनतेसाठी तो काय आहे जनकेंद्रीकरणे हा एक त्यामध्ये उद्दिष्ट होते. त्यानंतर आहे की 14 वर्षापर्यंत शालेय शिक्षण जे आहे ते सक्तीचे आणि मोफत करणे हा एक त्यामध्ये 14 वर्षापर्यंत मुलं मुली दोन्हीसाठी शालेय शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणे. आणि जो शैक्षणिक गळतीचा दर आहे, शिक्षणामधील गळतीचा दर आहे तो 20% खाली आणणे हा एक त्यामध्ये उद्दिष्ट होते. त्यानंतर गर्भनियंत्रण आणि गर्भनिरोधक साधनांचा जो व्यापक निवडीसाठी किंवा पसंतीसाठी आणि या संबंधीच्या माहितीसाठी सार्वत्रिक माहिती देणे हा एक त्यामधील उद्दिष्ट आहे. त्यानंतर जे काही बाळंतपणे आहे तरी 100% बाळंतपणे हे प्रशिक्षित परिचारिकाद्वारे करणे. म्हणजे प्रशिक्षित ज्या परिचारिका आहेत त्यांच्याद्वारेच बाळंतपणे हे केले जावेत. 100% बाळंतपणे ही त्याद्वारे केली जावेत. त्यानंतर आहे जन्मदर, मृत्यूदर, विवाह, गर्भधारणा याची 100% नोंद ठेवणे, 100% नोंद ठेवणे हे सुद्धा यामध्ये एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर एड्ससारखा जो रोग आहे तर या रोगावर नियंत्रण प्राप्त करणे, नियंत्रण मिळवणे. त्यानंतर आहे की गर्भधारणाकालीन काळजी आणि बालकांच्या आरोग्यासाठी भारतीय औषधी पद्धतीचा एकत्रित उपयोग करणे. जे भारतामध्ये औषधी तयार केले जातात किंवा जी पद्धती आहे त्या पद्धतीचा एकत्रित उपयोग करणे. आणि शेवटी एक उद्दिष्ट होतं की 2 मुलांच्या छोट्या कुटुंबाचा आदर्श स्वीकारण्यास प्रोत्साहित करणे. म्हणजे जनतेमध्ये 2 मुलांचं जे काही छोटं कुटुंब आहे, आदर्श कुटुंब आहे, तर हा आदर्श सर्वांनी स्वीकारावा तर त्यासाठी प्रोत्साहन देणे. तर ही वेगवेगळी उद्दिष्ट जी आहेत ती 2010पर्यंत आपल्याला पूर्ण करायची होती. आता त्यानंतर या लोकसंख्या धोरणामध्ये आपली जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या 2045पर्यंत स्थिर झाली पाहिजे. तर लोकसंख्या स्थिरीकरणासाठी सुद्धा उपाय हे यामध्ये सांगितलेले आहे. आणि मग
यासाठी जे काही उपाय सांगितले आहेत 2045पर्यंत सालापर्यंत लोकसंख्या स्थिर करण्यासाठी जे उपाय आहेत त्यामध्ये पहिला उपाय आहे की सार्वत्रिक लसीकरण करणे. लसीकरण जे आहे ते सार्वत्रिक करणे. त्यानंतर एड्स व सांसर्गिक रोगांना प्रतिबंध आणि त्याचे नियंत्रण करण्यासाठी माहिती पुरविणे हा एक महत्त्वाचा त्यामध्ये उपाय आहे. त्यानंतर सुरक्षित गर्भपाताच्या सोयी ज्या आहेत त्या वाढविणे. परंतु यामध्ये सुद्धा जे काही गर्भपात आहेत ते फक्त त्यामध्ये काही क्लिष्ट अडचणी जर असतील किंवा माताच्या आरोग्याच्या दृष्टीने जे काही आरोग्याच्या दृष्टीने परिणाम करणारे गर्भपात असतील तर अशा गर्भपाताच्या सोयी वाढवणे हे एक त्यामध्ये उद्दिष्ट उपाय आहे. त्यानंतर बालविवाह बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करणे. याला आपण बालविवाह प्रतिबंध कायदा जो आहे तो सुद्धा यासाठी तयार करण्यात आलेला आहे आणि या कायद्याची कडक अंमलबजावणी ही केली पाहिजे. त्यानंतर 21 वर्षानंतर लग्न करणाऱ्या व दुसऱ्या अपत्यावर नसबंदी करणाऱ्या स्त्रियांना विशेष पारितोषिक, विशेष सन्मान त्यांचा केला जावा की 21 वर्षानंतर लग्न करणाऱ्या आणि दुसऱ्या अपत्यावर काय आहे नसबंदी करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील तर त्यांचे मान सन्मान हा केला पाहिजे. तर हे एक त्यामध्ये उपाय आहे. त्यानंतर 2 मुलांनंतर नसबंदी करणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध केली पाहिजे. आरोग्य विम्याची सुविधा जी आहे ती सुविधा त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि शेवटचा एक उपाय यामध्ये आहे की उपाय म्हणजे या लोकसंख्या धोरणानुसार या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी देशामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करणे किंवा करण्यात यावी. आणि मग आपण पाहतो की 2000च्या लोकसंख्याविषयक धोरणानुसार पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. आणि या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते स्वतः देशाचे पंतप्रधान असतात. आणि आयोगाची पहिली बैठक राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची पहिली बैठक ही 22 जुलै 2000 रोजी काय आहे झालेली आहे, पार पडली आहे. आणि या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी 100 कोटी रुपये प्रारंभिक निधी जो आहे तो राष्ट्रीय लोकसंख्या स्थायी निधीसाठी उपलब्ध करून देण्याची घोषणासुद्धा या बैठकीमध्ये केली होती. आणि सन 2000 हे जे काही लोकसंख्या धोरण आहे तर या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कुटुंब कल्याण विभागामार्फत अनेक संवर्धनकारी आणि प्रेरक उपाययोजना ह्या करण्यात आलेल्या आहेत. आणि यामुळे निश्चितच देशाची जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या ही 2045पर्यंत आपल्याला स्थिर झालेली दिसून येईल. आणि यासाठी हे जे काही वेगवेगळे उपाय आहेत तर या उपायाची अंमलबजावणी ही प्रभावीरित्या करणं आवश्यक आहे. त्यानंतर यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाची तयारी आपण करावी. यामध्ये आहे भारताचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 स्पष्ट करा. आणि मागील व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा यामध्ये दिलेली आहे. या निळ्या अक्षरावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चरसुद्धा पाहता येईल. यामध्ये काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या आपण क्लासरूम आणि यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. थँक्यू.